नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट प्रभाग 4 मध्ये आलो आपण आणि जे आपले नगरसेवक आहेत अजित भाऊ गायकवाड त्यांच्या घरापाशी आलो. चंदन दाखवा, अजित भाऊचं घर दाखवा. आता टाइम वाजले 10:30 की नगरसेवक असतील नगरसेविका असतील, आपण थेट त्यांच्या घरी जाणार आहोत की सकाळी सकाळी ते किती वाजता प्रचाराला जाणार आहेत. मी राहुल रणदिवे सर चंदन बोललो आहे. चला या चंदन, चंदन या चंदन. हे अजित गायकवाडांचं घर आहे आणि नगरसेविका वंदनाताई गायकवाडचं घर आहे. आपण त्यांच्याकडे आज जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे त्यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे. इकडे काय अजित भाऊचं घर, हे बी दाखवा चंदन दाखवा. 2 घर आहेत अजित भाऊला. इकडं त्यांचे भाऊ राहतात बंधू आणि इकडं अजित भाऊ राहतात. थेट आपण आत जाणार आहोत. या चंदन, या चंदन, या मॅडम आहेत ना, या चंदन, या. हे अजित भाऊचं घर आहे आणि आपण थेट इथं आलो अजित भाऊच्या घरामध्ये. 10 वाजले, 10:30 वाजले. मॅडम काय इकडे दिसत आहेत? या की या. हे अजित भाऊचे बंधू आहेत आणि हे काय रिंगणामध्ये असणार आहेत का नाही की, पण ह्यांचं काम महापालिकेत आहे त्याच्यामुळे ह्यांचा काय रोल नाही आहे. पण अजित गायकवाड आहेत, त्यांचा मतर एकदम चाणक्यपणे. अजित भाऊ आहेत का? थोडं बाहेर गेलेत. मला सांगा तुम्ही कोण? मित्र आहेत महापालिकेतले तुम्ही. आपल्याला महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते ह्या प्रभागामध्ये भरपूर राहतात आणि हा अजित भाऊचा प्रभाग आहे. आता आपण वहिनी कुठे आहेत? जरा चंदन, हा वहिनीला बोलवा. आपण तोपर्यंत चर्चा करू. हा प्रभाग असा आहे की इथं लिंगायत समाज असेल आणि दलित समाज असेल आणि धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळ्यात जास्त मराठा समाज असेल. ह्या पूर्ण प्रभागामध्ये असा समाज आहे आणि ह्यामध्ये वंदनाताई गायकवाड हे रिंगणात उतरलेले आहेत. थेट आपण आता बघितलं, घरात आलो. असंच आपण प्रत्येक प्रभागामध्ये जो उमेदवार भाजपाचा असेल, काँग्रेसचा असेल, वगैरे वगैरे कुठलाही पक्षाचा असू दे, आपण थेट त्यांच्या घरात जाणार आहोत. का राहुल रणदिवेंचा ह्यांचा सगळ्या बरोबर संबंध एकदम क्लोजचा असल्यामुळे आपल्याला थेट जायला कोण चोर आला डाकू आला असं काय नाहीये. त्याच्यामुळे आपण थेट जाणार आहोत आणि त्यांच्या प्रभागाची रणनीती विचारणार आहोत, त्यांच्या प्रचाराची रणनीती विचारणार आहोत. वहिनी आहेत, आपण ताईला बोलवा लागला. आता हे जे लेकर आहेत हे सुद्धा आपलं फॅन झालेले आहेत अजित भाऊचे. चंदन बोलू, चंदन इकडे ये, चंदन तिकडे जा. ताई आलेले आहे ती. चंदन इकडे दाखवा. हा ताई बी आलेले तिकडे. या ताई, या ताई आले, या ताई. नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा, आपल्या प्रचाराची सुरुवात आजच्यापासून होते, हो बरोबर? तर तुमची प्रचाराची रणनीती कशी असणार आहे? माझा भाऊ सामाजिक प्रभाग आहे, त्यामुळं प्रत्येक प्रभागात जाऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत जाणे हे आमचं प्रथम कर्तव्य राहील. ताई मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समाजाची वलाई असं वाटतंय? म्हणजे कुठले कुठले समाज आपल्या प्रभागामध्ये जास्त बहुभाषिक आहेत?
लिंगायत आहेत, मारवाडी आहेत, दलित आहेत, वडार समाज आहे, गवळी, कोळी असे सर्वच सामाजिक सर्व समाज आहेत. या ताई, आपण इकडे बसूया. चंदन, लगेच कॅमेरा गेले की थरथर मरतर होत आहे. कधी मी सुरुवात केलो होतो तेव्हा बी मला थतर मतर होत होतं, म्हणून लगेच आपण घरात आलो आणि थतर मतर करत. ठीक आहे, सगळ्याचं असं होऊ शकतंय. मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये किती कोटीचा विकास झाला? माझ्या प्रभागामध्ये 15 ते 16 कोटीचा विकास झालेला आहे, आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्फत. खरंच ह्या प्रभागामध्ये भाजपाला उमेदवार मिळत नव्हता त्यावेळेस अजित भाऊ गायकवाड असेल आणि ह्या वंदनाताई गायकवाड असतील, खूप आणि इथं भाजपाला कामही करू देत नव्हते. ह्यांच्या माध्यमातून हे जेव्हा नगरसेविका झाल्या तेव्हापासून ह्या प्रभागाचा सुफलाम सुफलाम होण्यासाठी सुरुवात झाला. हो, बरोबर ताई? बरोबर. मला सांगा, तुमच्या बरोबर आनंद चंदनशिवेचे घरचे आहेत. असू देत ना. मी काम केलेलं आहे आणि कामाच्या जोरावरच मी प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. आणि माझा मतदार एवढा चाणाक्ष आणि हुशार आहे की त्याला माहिती आहे कुणी काम केले आणि कुणी नाही, कोण बोलबच्चन आहे आणि कोण काम करून दाखवते, हे मतदारांना चांगलं माहित असते. खरंच आपण प्रत्येक ठिकाणी बघितलो की पुरुषामध्ये लढत असते, पण ह्या प्रभागामध्ये एक पुरुष आणि एक महिला अशी लढत असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांच्या प्रचाराची यंत्रणा आणि विकास. अजित भाऊचा 15 कोटीचा विकास म्हणजे जे आमदार देशमुखांच्या यांनी पाठपुरावा करून त्यांच्याकडनं निधी घेऊन या प्रभागाचा विकास केलेला आहे. मला सांगा की ही शिवगंगा मंदिर पासूनचा जे पुढचा भाग आहे तिकडं लिंगायत समाज जास्त आहे, तिकडे तुमची यंत्रणा कसे राबवणार आहे? तुम्हाला दिसेलच ना, ज्यावेळेस मतदान पडेल त्यावेळेस कळेलच कशी यंत्रणा राबवली होती ते. खरंच गेल्या वेळेस अजित भाऊनी यंत्रणा राबवली होती. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची प्रचाराची तर आता आज सुरुवात झालेली आहे. मी राहुल रणदिवे सह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.